कुर्डवाडीकरांचे भुयारी मार्गाचे 5 वर्षाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. कुर्डवाडी येथील शहराच्या मध्यभागातून रेल्वेचे रूळ जात असल्याने तेथे रेल्वे गेट क्रमांक 38 गेली 5 वर्ष झालं बंद होतं. भुयारी मार्ग नेते मंडळी होऊ देत नव्हती. अखेर तडजोड होऊन भुयारी मार्गाचे काम झालेले आहे. शेवटी रेल्वेची भिंत गुरुवारी पाडण्यात आली. आता लवकरच हा भुयारी मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे जनतेमधून व्यापाऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे. रेल्वे रुळाचे दुहेरीकरणाचे काम झाल्यानंतर रेल्वे विभागाने नोटीस देऊन कायमचे बंद केलेलं होतं. त्यावेळेस गावकऱ्यांना उड्डाणपुलाचा पर्याय दिलेला होता, परंतु उड्डाणपूल लहान आहे, त्यामुळे काही नेते मंडळी याला हरकत घेऊन उड्डाणपुलाचे काम बंद पाडले. उड्डाणपूल नसल्यामुळे रेल्वेने शेवटी पर्यायी असे भुयारी मार्ग करायचे नियोजन केलेले होते. भुयारी मार्गासाठी आवश्यक असलेल्या सिमेंटच्या मोठ्या रिंग बनवण्यात आलेल्या होत्या, परंतु रेल्वे कॉलनी भागातील काहींनी यालाही आक्षेप घेऊन भुयारी मार्ग लहान होतो आहे, उड्डाणपूलच हवा आहे, नंतर अशी भूमिका घेतली होती. हेही काम नंतर पत्रकबाजी करून बंद पाडण्यात आले. गेली 5 वर्ष झालं या ठिकाणी कुठलेच काम नव्हते. जैसे ते परिस्थिती होती. याचा त्रास गावकऱ्यांना मात्र झेलावा लागत होता. गेटच्या पलीकडील लहानशा ओढ्यातून गावकऱ्यांना, मुलांना, महिलांना यावे जावे लागत होते. यात अनेक अपघात झाले तर अनेकांचे मोटरसायकलवर कमरेचे मणके दुखू लागले आहेत. व्यापारपेठ उद्ध्वस्त झाली. याचं सोयरसूचक सुद्धा गावातील कुठल्याच नेते मंडळीला नव्हते. शिंदे यांची सोलापुरात बैठक. रेल्वे प्रशासनाने यातून तोडगा काढण्यासाठी तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत 2 वर्षापूर्वी सोलापूरला रेल्वेचे विभागीय मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी अखेर भुयारी मार्ग करण्यासाठी सर्वानुमते ठरले. यानंतर तो चेंडू कुर्डवाडी नगरपालिकेत टोलावला गेला. नगरपालिकेत नेते मंडळींनी पुन्हा दबाव आणून पेट्रोल पंपाजवळ भुयारी मार्गाचा रस्ता निघण्यास त्याला हरकत घेतली. त्यामुळे या भुयारी मार्गाचे घोंगडे पुन्हा भिजत पडले. मोहिते पाटील यांची मध्यस्थी. लोकसभेच्या निवडणुकीनंतर 2च महिन्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेतील रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात रेल्वेचे सोलापूर मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक घेतली. इतर प्रश्नाबरोबर कुर्डवाडीतील भुयारी मार्गाचा विषय आला. त्यावेळेस मोहिते पाटील यांनी ते काम तात्काळ नगरपालिकेच्या जागेऐवजी रेल्वेच्या जागेतून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रेल्वेने नगरपालिकेच्या जागेऐवजी स्वतःच्या जागेतून तीव्र वळणाचा हा भुयारी मार्ग तयार केलेला आहे. या कामाची शेवटची भिंत आता पाडण्यात आलेली आहे. लवकरच हा मार्ग आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. गेली 5 वर्ष झालं प्रतीक्षेत असलेल्या कुर्डवाडी शहराच्या मधोमध रेल्वेच्या रुळाखालील झालेल्या या बोगद्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.